आपण सर्व व्यक्तीला प्रदान करू। भगवान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन आझाद चौक डांगला तालुका मोगा जिल्हा नागपूर याच्या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त भगवतकाळाची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवतकाळाच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रेरणाचे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान तेजी बाबा धुंदेजी सर्व उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम, बाबांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या सर्वांच्या लाडक्या मातृश्री वागणीसह ठोकरीकर सुद्धा उपस्थित मातृश्री माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव सन्माननीय भुगे साहेब आपल्यासमोर या ठिकाणी उचित भेट देऊन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सन्माननीय सहसचिव मोरेश्वरजी गपने साहेब आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे संचालक सन्माननीय टीकारामजी बेंगालकर साहेब वासुदेवजी फडणवीस साहेब विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब या कामठी मौदा विधानसभाचे क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय टेकेजी सावरकर साहेब या नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा निशाताई सावरकर साहेब या गावातील प्रथम नागरिक सरपंच महोदय ज्योतिताई सावरकर या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी आदरणीय मंच या गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी आईबंदी बाळगोपाळ उपस्थित समस्त सेवक सेविका आईबंदी बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम। आजचा हा भव्य सेवक संमेलन यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे। या ठिकाणी या गावामध्ये प्रथम जे नागरिक होते सन्मान्य जे आपल्यामध्ये नाही आहे या गावचे प्रथम नागरिक होते श्याम दादा सावरकर आणि या गावामध्ये मार्गदर्शक होते सन्माननीय वासुदेव मुंडेकरजी मार्गदर्शक होते जे या भगवंतामध्ये विलीन झाले यांना मी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सावंत वंजारेजी जीवन पत्रेजी कुंडलीजी बारसकरजी आणि सेवक सन्मान्य प्रेमदास रोडेजी वसंत मुंडेकरजी यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्मान्य संदीप दादा ठोंबरे यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आजच्या या ठिकाणी मार्गदर्शन खूप झालं। आमचे सचिव साहेब या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करून गेलं। किती वर्ष झाले सचिव साहेब तुम्ही या ठिकाणी आले? अनेक वर्ष असं नाही, पहिलीच वेळ या गावामध्ये या परिसरामध्ये आले बरोबर आहे आंबोली साहेब? पहिलीच वेळ आहे आणि ते उद्घाटक काय म्हणून आले? पहिलीच वेळ आहे। आम्ही नेहमी येतो जातो जेवढे झाले कोणाची ताकद नाही याची त्याची जाण्याची काय ताकद नाही यांनी सांगितलं वेळ। भगवंताचा शब्द असा आहे की सूर्यास्त निघाल्यापासून तर मावळेपर्यंत कार्यक्रम किंवा हवलाची प्रेशर आहे आणि इथले जे आयोजक आहे जो संचालक असते त्यांना सांगून देतो की हा 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम। काही लोकांनी त्या पॅम्पलेटमध्ये 3 वाजताची वेळ टाकली। 3 वाजता तुमच्या नाच गाणं डान्स वगैरे ही चालते। येणाऱ्या लोकांनी करावं का बोलावं का? वळसा या क्षेत्रामध्ये सन्माननीय वासुदेवजी फडणवीस साहेब ते उद्घाटक होते। वेळ झाली त्यांनी सांगितलं साहेब कसं बोलू का? मला नाही तुम्ही बोला कारण 5 वाजेपर्यंत वेळ असते आणि भगवत कार्य शब्द बरोबर आहे, शब्दही शैतान आहे आणि शब्दही भगवान आहे। बिलकुल 100% 101% तुमच्या मताशी सहमत आहोत। आपण किती शब्दाचे पालन करतो, किती आदेशाचे पालन करतो, स्वतःच्या जीवाला स्वतःला विचारा त्या तुम्ही आम्ही मार्गात आलो सर्वांना कोरोना टीबी कॅन्सर महारोग भूतबाधा असे असंख्य रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो
महान त्यागी बाबा दिमदीजींच्या आदेशाप्रमाणे त्या मार्गदर्शकाच्या घरी जाऊन त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला बाबाला शब्द दिला आणि त्या शब्दाच्या आधारे तुम्हा आम्हाला समाधानी मिळाली. आधी आपण सर्व समाधानाने जीवन जगत आहोत आणि जगत राहू, त्या दुमत नाही. आम्ही किती शब्दांचे पालन करतोय किंवा नाही करतोय काही सांगता येत नाही. मी जास्त या ठिकाणी सांगणार नाही. 5 वाजता आणि 5 मिनिटं इथं आहे. मला सांगितलं त्याने ऊसगोळ भेटला म्हणजे गुळाचं पण खाऊ नये, माती भेटते, माती खायला भेटते नाही का. पण सवय जी झाली राहते ती सवय झाली राहते. आणि हा गाव, या गावामध्ये कित्येक वर्षापासून या गावामध्ये हाच नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या भान भगवंतांनी त्या बाबांनी मातोश्रींना मला पाठवलेला आहे आणि मी जातो. माझी ताकद नाही, भाजल्या पापड सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात दुःखाची बी गोष्ट माझ्यासारख्यासाठी आहे. पण मी जास्त लांबवणार नाही. जर राष्ट्रीय मंच या आयोजकांनी त्या भगवंताची शब्द दिला 10-15 मिनिटं सांगून जाऊ शकतो. हा गाव राघोजी मदनकर, बाळासाहेब गुरुजी, मंदेकरजी यांनी वसलेला हा गाव. या गावाचे प्रथम नागरिक श्याम दादा सावरकर जे सरपंच या ठिकाणी होते, आमचे लहान बंधू. या गावामध्ये एकता बंद झाली होती. आमच्या निशाबाई सावरकर टोचून बोलणाऱ्या जिल्हा परिषद, नागपूरच्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष. अधिकार आहे ना, बोलल ना, बोलल. तुमच्यामध्ये किती एकता आहे, तुम्ही किती बाबाच्या हयातीमधले आहात, तुम्ही किती सत्यवादी आहात, हे लोकांना, मार्गदर्शकांना आणि सेवकांना सुद्धा दिसत आहे. आदरणीय, ह्या गावामध्ये 3 गट होते. वासुदेव मुंडेकर, आमचे बाळासाहेब गुरुजी या ठिकाणी आहे आणि आमचे काका राघोजी मदनकर. 3 गट या ठिकाणी होते. लोक थकून गेले, परंतु या गावामध्ये एकता होऊन झाली नाही, करू शकले नाही. आणि आम्हाला टोचलं कोणी, निशाताई सावरकरने. परंतु त्या माऊलीचा जो शब्द आहे तो आम्हाला लागला. तो शब्द त्या भगवंताने पकडला. या गावामध्ये मी नाही, आम्ही या ठिकाणी एकता केली. ज्यावेळेस आम्ही छत्तीसगडहून गौरवून आलो, मी ते जीवनकर हा बिचारा, हा मुलगा, हा सेवक, त्याच्या त्या काळामध्ये त्यागाचे कार्य सुरू होते. त्याला म्हटलं बापू आपल्याला या गावामध्ये एकता करायची आहे, या गावामध्ये एकता करायची आपल्याला. त्याच्या त्याग सुरू होता. म्हणजे दादा तू एक काम कर, तू मला सोडून दे आणि तू जा आणि आपली प्रार्थना करून झाली तू येऊन जा. तो म्हणे साहेब मी जाईन, 1 तास लागेल, पुन्हा येईल 1 तास लागेल. तुम्ही म्हणजे कार्यक्रम झाला म्हणजे तुम्ही मग थांबा इथे. हे थांबतो म्हणे. आदरणीय मंच, त्या गावामध्ये आम्ही थांबलो. आमचे वंजारीजी होते, पत्रेजी होते, सर्वच लोक होते. माझी संचालक रामदासजी पत्रे होते. पण झालं नाही. ज्याच्या पदरी जे फळाचे आहे ते पडणार आहे. तुम्ही कितीही काही करा, कितीही स्वतः हुशार बना, कितीही चोपडा, कितीही गोळ बोले आणि कार्यचारी लोक त्या मार्गामध्ये जास्त दिवस टिकत नाही. आदरणीय मंच, त्या भगवंताची कृपा, बाबाची कृपा, मातोश्रीची कृपा. लोकांनी सांगितलं साहेब म्हणे 2-4 लोक आहे त्या ठिकाणी, हा एकता होऊ देत नाही, मला हाकलून टाका त्याले. जे 2-4 लोक आहे एकतेमध्ये भंग टाकत आहे अशा लोकांना हाकलून द्या, त्यांना जवळ येऊ नका. आणि तुम्ही 3 मार्गदर्शक एकत्र करा. एकत्रीकरण झालं, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या नाव झालं. बोलूया धांगल्या गावाच्या आदरणीय संपूर्ण सेवकाच्या आणि आदरणीय मार्गदर्शकाच्या एकदा जोरदार या ठिकाणी टाळी झाली पाहिजे. मला सांगितलं ब्लड सर्क्युलेशन होते, अरे पण दिमागाचं सर्क्युलेशन होत नाही ना, आमच्या विचाराचं सर्क्युलेशन होत नाही. ब्लड सर्क्युलेशन वाढवून झाली काय करायचं.
दिमागाचं सर्क्युलेशन पाहिजे. ब्रेन ट्युमर दुरुस्त झाला, टीबी कॅन्सर महारोग दुरुस्त झाला, परंतु कोणता ब्रेन ट्युमर आमच्या डोक्यामध्ये घुसला तो आमच्या घराच्या बाहेर निघाला नाही. एकटा एकटा राहतो आणि आम्ही राहतो एकटा. अरे एक रहेंगे तो सेफ रहेंगे, नाही का म्हणतो. एक रहेंगे तो सेफ रहेंगे. एक म्हणजे का एकटा होईल का? अरे नेक रहो, एक रहो, नेक रहो तो सेफ रहोगे, नाही तो कट जाओ. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करतो आम्ही. स्वतः एकत्रीकरण करू शकत नाही. माईकवर बोलण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही. तर मी राव अजून कुणी राव. साहेब आम्ही फक्त बोलतो, चालत नाही, चालण्याचा प्रयत्न करत नाही. ओल्ड इज गोल्ड, जीवनाचं सोनं, बरोबर आहे. पण जुन्याला लागल्या ऋण्या आणि नवीन लोकांना पळवूया असे हे बी म्हण आहे. हे विसरू नका. माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. हवन करणं जेवढं महत्वाचं समजतं, तेलाच्या दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, विनंती करणं, कापूर लावणं जेवढं महत्वाचं समजतं, अहो आचरणामध्ये आणा. तो खरा. हवन नाही केलं तरी चालते. सकाळची विनंती केली नाही तरी चालते, परंतु तुमचे आचरण तसं पाहिजे. तुमचे आचरण तसं होत नाही. आणि म्हणून हा राजीव मदनकर खौट आहे, हा साऱ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही आदेश म्हणता, किती आदेशाच्या पालन करता? स्वतःचा अभ्यास करा. स्वतःचा अभ्यास करावा लोकांनी, लक्षात ठेवा. त्या दिवशी फडणवीस साहेबांनी माझी परवानगी घेतली, त्याच्यानंतर ते बोलले नाही तर बसून जाते. अर्थ सांगतो, उद्घाटन फक्त उद्घाटन करणं आहे, बाकी काही नाही. पहिले काहीच नव्हता. हे या ठिकाणी मंचावर बसले, हे येत होते का विचारा यांना. कुठून कुठून लोक आले, पहिले नव्हते येत. काय येऊन राहिले, काय येत आहेत, काय कारण आहे? त्यांना भगवत्काराची गोळी, मंडळाची गोळी लागली आहे म्हणून ते इथं येत आहे. नाही तर 10-20 लोक या ठिकाणी बसत होते, 2-4 लोक बसले झाला, बाकी नव्हते. इकडे मार्गदर्शक बसले आहे, इकडे मार्गदर्शक बसले आहे. पहिले काही नव्हतं. आज परिस्थिती मंडळाची वाढली. मंडळाचा विकास सर्व होत आहे, लोकांना दिसते आहे. परंतु आम्ही त्या विकास थांबवण्यासाठी बी काम करतो. लोक ते महाविकास आघाडी, महायुती, महाविनाश आघाडी प्रत्येक ठिकाणी आहे ना. आणि महाविनाश आघाडी आमच्या आजूबाजूलाच आहे, दुसरीकडे जायची गरज नाही. किती कामामध्ये अडथळे निर्माण होते आम्हाला माहित आहे. आणि जे लोक मंडळाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम करत आहे त्याचे हाल मी स्वतः पाहिले. होणार बी, तुम्हीच पाहणार आहे. बोले त्याच्या चाले त्याची वंदित पावले म्हणी म्हणतो आम्ही, परंतु आम्ही वागू शकत नाही. याच्यामध्ये दुःखाची बाब आहे. मनामध्ये आमच्या सांगितलं डॉक्टर जितेंद्र मानकर यांनी औसे नवसे नवसे ना त्याला मी टवसे. कोणाला बसते आहे, कोणाला बसते ह्या गोष्टी? 3 प्रकारचे लोक. आदरणीय माजी आमदार साहेब, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षाला आणि या गावच्या सरपंच प्रथम नागरिक, 3 प्रकारचे लोक त्या मंदिरामध्ये जात होते. औसे नवसे नवसे. कोणी दर्शनासाठी जात होते, कोणी वेगळ्या दृष्टीने जात होते, कोणी चोऱ्या करायला जात होते. आणि आता आमच्या याच्यामध्ये लोक, काही काही लोक टीम बनवते, 10-5 लोक तिच्या पाठीमागे जाते, टवाकड्या करत राहते, टवाकड्या करत राहते. म्हणून त्यांनी म्हटलं औसे नवसे गौसेला टवसे. कोणी झोपणार आहे त्याला झोपणार आहे, दुसऱ्याला काही आम्हाला झोपणार आहे. आम्ही करत नाही म्हणून आम्हाला झोपणार नाही. म्हणून आदरणीय भगवान नाराज होत नाही, तुम्हाला सांगतो. भगवान कधी नाराज होत नाही. जर तुम्ही सत्यतेने वाढले, नित्य नियमाने वाढले, तुमच्या शब्दाची बी याद तो भगवान बाबा हनुमानजी ठेवते आणि मानते की बाबा जुमलीजी आणि मातुजी ठेवते. शब्द आम्ही मनापासून जर दिलं तर, आणि मन धन या मार्गात लागत नाही. धन मिळते नाही
त्याच्यामुळे या मार्गामध्ये गरीब लोक श्रीमंत झाले आणि श्रीमंत झाले लोक भिकारी झाले. त्याच मार्गात आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. चांगल्या चांगल्या एम्बेसेडर कारमध्ये फिरणारे लोक होते, सायकल सुद्धा नसीब होत नाही आहे. म्हणून जास्त करण्याची काही गरज नाही आहे. काही मार्गदर्शक लोक ऐकले बाबाच्या आहे तिथलं सांगतात बाबाच्या वेळेस, मग आम्ही ना का करावं? आम्ही आज मार्गामध्ये आलो, 10-5 वर्षामध्ये जे लोक आले काही का मार्ग सोडून द्यावं का? जुने जुने मार्गदर्शक लोक चौकांच्या का घडवते, बाजारातून माल आणते, बाजारातून महिलांवर अत्याचार करते, पेपरमध्ये येते, असं लोकांना आम्ही घेऊन बसतो आणि आमच्यासारखा माणूस जेव्हा बोलतोय तर मदत करावे म्हणतो. दारू पिणारे लोक ज्यांना मार्गातून काढलं, ज्यांना मारापिटी केल्या, त्यांना शोधी आम्ही घेऊ बसतो. आम्ही लाजीरवाणी बाब आहे. आमचा धर्म कुठे झाला? धर्म नहीं सिखाता आपस में बैर रखना, धर्म नहीं सिखाता किसी की बहु बेटियों पे निगाह रखना. असे मार्गदर्शक लोक आणि काही काही शिवक लोक याच्यामध्ये आहे. आणि आम्ही अशा लोकांना, अशा संधीसाधी लोकांना आम्ही सोबत फिरवतो. माझ्या खिशात दिले पुरावा, प्रसंगी देणार आहोत, करणार आहोत. भीत नाही, कोणाच्या खात नाही तर कोणाच्या बापाला भीत नाही. आपल्या करा, कार्यक्रम संपला, आपल्या घरी जाय, कोणाच्या घरी जात नाही, काही नाही. बरोबर, नित्य राहा. बाबांनी सांगितलं, पार्श्वन आले, महाजनजी, बिसनजी, कोरडेजी, पुष्कळ लोक आले, MP मधून आले. बाबांनी सांगितलं, जर एकमेकांचे वाद असेल, एकमेकांच्या विचारामध्ये फरक पडला असेल, एकमेका आम्हाला समोर बसून त्याचे निराकरण करावा करते. आपल्या मनावर हात ठेवा आणि विचारावं स्वतःच्या मनाला. चोरी करण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे त्याला पापड भासता येणार नाही ना, पापड नाही भासता येणार. आणि माझ्या उद्देश बी राहते कार्यक्रमामध्ये, माझ्या उद्देश बी राहते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक जागले पाहिजे. या गावामध्ये कोणत्याच प्रकारच्या तंटा झाला नाही पाहिजे, सेवकामध्ये मतभेद निर्माण नाही झाली पाहिजे. मग होते का? तुम्ही जर म्हणत असाल 1 मिनिटात नमस्कार करतो आणि बसतो, पण असं होते का सांगा? कुठे एकता होतो? नाही होत. मार्गाच्या बाहेर होतो. आम्हाला कोणी विचारत नव्हतं. टेक्चर सावरकरजी म्हणे की साहेब दारुडे लोक हो, दारुडे लोक होते. ती पत्नी माझ्या पतिदेव आहे असे बोलायला तिला शरम वाटत होती. आज गर्वानं म्हणते हा माझ्या नवरा होय, हा माझ्या पतिदेव होय. कोणामुळे? त्या बाबामुळे, या बाबाच्या मार्गामुळे. किती मान भेटला आम्हाला. आता काही काही लोक सांगते बायांनी डोक्यावर पदर ठेवावा. मी नाही म्हणत, मी म्हणत नाही, मी हा शब्द वापरणार नाही. फक्त त्या महिलांनी आपले विचार त्या डोक्यामध्ये बाबाचे विचार ठेवावे, संपला विषय. पदर वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे. तुमची नजर जशी असेल तसं तुम्हाला दिसेल. चोर के दावे में तिनका. म्हणून आदरणीय या ठिकाणी पुष्कळच कोणा छोट्या बोलून जास्त काही बोलू शकत नाही. या ठिकाणी आज एकता झाली, सर्व झालं या गावामध्ये आणि आनंद आहे. या गावचे संपूर्ण परिसरातील लोक मार्गदर्शन मंडळी निदान बाबाच्या सोबत निदान मरेपर्यंत माझे नाव तर घेतील जे मदनकर साहेब होते, यांनी एकता करून ठेवली. त्यानंतर पत्र साहेब येतं म्हणतील का नाही? बिलकुल चांगलं काम झालं. आमच्या रामदासजी पत्र साहेब यांना गांधीजी म्हणतात. साधे बोळे आहे, साधे बोळे आहे. कोणाच्या लेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. काय ना रामदासजी पत्र साहेब माझी संचालक आहे. ईमानदार, साफ सुथरे आणि इमानदारीनं साफ सुथरेपणा राऊतांनी का अर्थ आहे हो? जेव्हा संघर्ष करण्याच्या वेळी त्या संघर्ष करायला सामोर जात नाही, त्याला काही होत नाही. म्हणते आम्ही खूप इमानदार नाही का?
पडवळे साहेब आहे, क्षीरसागर साहेब आहे, अंबुले साहेब आहे, भेंडाळकर साहेब आहे, अजून काही संचालक नाही आले. इमानदारी दाखवलं, परंतु काम करणं ध्यान त्याला महत्व आहे. इमानदारीला महत्व नाही का? इमानदारीला छाटाचे नाही, गोल्ड मेडल भेटला नाही. लाडली बहिणा कमल को मत भूलना. हीच तर मर्यादा पाळायची आहे की हा तुमचं नाही आहे. पत्र साहेब तुम्ही बिलकुल, तुम्हाला सांगतो, रामदासजी पत्रे बँकेचे माजी संचालक, मंडळाचे माजी संचालक, खरं तुम्हाला आत्मीयतेने सांगतो, बिलकुल इमानदार माणूस, सत्यतेने बोलतो साहेब, निष्ठावंत माणूस, त्यात जुमत नाही. परंतु साहेब सत्य, मर्यादा आणि प्रेम याचा अर्थ आम्ही लोक समजलो नाही. सत्य म्हणजे भगवान, मर्यादा म्हणजे बाबा आणि प्रेम म्हणजे मातोश्री, हेच तर आम्ही समजलो नाहीये. सत्य म्हणजे खरे बोलणे, मर्यादा म्हणजे लहान्याने मोठ्याने लहानाची मर्यादा पाळावी. आणि प्रेम म्हणजे आईचे प्रेम, मातेचे प्रेम, मैत्रिणीचे प्रेम, मित्राचे प्रेम, वडीलधाऱ्या माणसाचे प्रेम. अनेक रूप आहेत, अनेक रूप आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही जसं म्हणाल तसं अध्यक्षीय मार्गदर्शन झाल्याच्या कोणाला बोलता येत. हा मंच अध्यक्षाच्या आदेशाला चालते. मी नाही, जो भी असेल टाकळीकर साहेबाच्या जमान्यापासून मी पाहत आलो आहे. निंदा करण्याचे लोक, निंदा करणारे लोक भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत. बाबाची नाही केली का? केली ना. बाबाने सोडलं का? तुम्ही आम्हाला किती बी शिवा द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. जीवनात कधी पडला नाही आणि पुढेही कधी पडणार नाही. जेवढं काम करायचे तेवढं काम आम्ही हाताने जेवढं घडवायचे भगवान घडवून ठेवेल, त्या तुमत नाही. सावरकर साहेबांनी मगाशी सांगितलं 77 करोड, 5.5 करोड रुपये यांनी दिले. हा पहिला एकमेव आमदार की 5.5 करोड रुपये त्या आश्रमाला दिले. खोटं नाही बोलत आहोत, जे आहे ते. माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे, कोणत्या आमदाराने किती दिले, कोणत्या खासदाराने किती दिले, आणि लोकांना वाटतं मदर साहेबाला दिले. म्हणतो ना 77 करोड मदर साहेबाला भेटणार आहे. अरे बापा राजा, तू 77 करोड नाही 20 करोडच म्हणजे बाकीचे तूच ठेव. कसे कसे लोक, विचाराचे लोक या मार्गामध्ये पडले आहे. मार्गाची फाळणी झाली. हा गट, तो गट, ते गट, कोणी केलं? पैशासाठी, खुर्चीसाठी, स्वतःसाठी आणि माझा अधिकार आहे असं म्हणून राबवण्यासाठी मरी मरते. मंडळाच्या अध्यक्षाला राजू मदनकरले बदनाम करते. अधिकार गाजवायचा असेल कर्म करावं लागतं, कर्म करावं लागते. कर्म गती न्यारी आणि बुद्धी का करे विचारली, नाही का? आणि म्हणून जास्त काही बोलत नाही. शेवटच्या टप्प्याकडे येतो. उद्या आता शेवटच्या टप्प्याकडे येतो. धर्मता आहे, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. तुम्ही वागत आहात किंवा नाही, स्वतःच्या मनाला विचारायचं, स्वतःला विचारायचं, दुसरं नाही. त्यांनी सांगितलं महेंद्र दादांनी, त्याच्या वडिलाचे नाव नागेश्वर होतं. दादा बरोबर आहे का? नागेश्वर नाव होतं. होऊ शकते चुकीचं. आता नागेश्वर म्हटलं म्हणजे नागराज. परंतु तुम्हाला सत्य सांगतो, त्यांचे वडील एकमेव असे मार्गदर्शक होते. विमानात इतबार काम त्या लोकांनी केलं, पोरगाही तसा करत आहे. इथं तर कान भरणारे लोक भरपूर आहे. कान भरते, काम करत नाही. नाटा मोठा आसामचा विकास तुम्हाला सांगतो साहेब, ताज्या धान्यामध्ये इथं माझी आमदार बी आहे. आणि या क्षेत्रातले आमदार आणि महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ते कधी कधी लाईव्ह पाहिजे. ते बी कधी हुशार नाही चंद्रशेखर बावनकुळे साहेब. अहो, चंद्रशेखर बावनकुळे साहेब होते या कामठी मौद्या तहसीलचे आमदार होते, पालकमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, एक्साईज मंत्री होते. आणि म्हणून त्या भवनाची लीड भेटली आदरणीय, म्हणून त्या भवनाची लीड भेटली. कामठीची मेहरबानी, कामठी मौद्या क्षेत्राची मेहरबानी आहे. म्हणून या आदरणीय मंचाची याच्या त्यावेळी तुम्ही एकदा पुन्हा सांगू.
30 वर्षाची लीड भेटली, आवाज देऊन चढले लोक म्हणते साहेब तुम्ही होते. मंडळाशी लागलो, हो संचालक होतो, मला नाही पटलं आणि म्हणून वेगळा झालो. वासुदेव फडवळींनी त्या दिवशी मार्गदर्शन केलं, ते बी धावून आले, मी बी धावून आलो, केलं, सर्व झालं. मंडळ 30 वर्षाची लीज महाराष्ट्र शासनाने त्या काळामध्ये देवेंद्रजी भोसले आमचे देवा भाऊ, त्यांनी 30 वर्षाची लीज त्या मंडळाला करून दिली. त्यांनी ती करून दिली लीज. त्या मंडळाचा विकास, आश्रमचा विकास, रोडाचं बांधकाम त्यांनी केलं. दुसरा आमदार काय त्याची स्तुती करत नाही चंद्रशेखर बावनकुळेची. त्याच्या कान पकडण्याची बी ताकद माझ्यामध्ये आहे आणि त्याचं काम बी करतो, ताकदीनं करतो आणि करू त्या माणसानं त्या मंडळाची लीज दिली. आज आम्हाला मंडळामध्ये बसण्यासाठी जागा मिळाली नसती, लक्षात ठेवा. हेच लोक आहेत, नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे चंद्रशेखर बावनकुळे, ते लीज भेटली नाही तर आमची कुठे आलो असतो नाही का. आणि म्हणून तुम्हाला सांगणं आहे, जो विकास करणारे व्यक्ती आहे त्यांना सहकार्य करावं, अशी आजच्या या ठिकाणी मी विनंती करतो. आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. शेवटच्या टप्पा खाणं, गुटखा खाणं, बिडी, सिगारेट पिणं बंद करा, हळूहळू बंद करा. लोक आई वडिलांची सेवा करत नाही, सून म्हणते माईकवर बोलते, सासू सासऱ्याची सेवा कधी करत नाही, फक्त माईकवर बोलते. आमदार साहेब, माजी आमदार साहेब, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही एक प्रश्न तयार करा, विधानसभेमध्ये ठेवा की या देशामध्ये हा परमात्माच नव्हे, या संपूर्ण भारतामध्ये जे लोक आपल्या आई वडिलांची सेवा करत नसेल त्यांची तुम्ही या दांड्या गावामध्ये नोंदणी करू नका. त्याच्या पोळा भागाची एकाला केलं आता मी तुमच्यासाठी बी लागू आहे, माझ्यासाठी बी लागू आहे, आज सर्वांसाठी आहे. अरे दुःख खरं म्हणावं लागतंय, आई वडिलांची सेवा करत नाही, मायको फुकतो आम्ही. रिटायर झाला, पैसे मिळाले, पोराला सुनावणं घेऊन टाकले. अहो संडास मध्ये नाचू आणि सून संडास मध्ये सुद्धा जाऊ देत नाही. हो चहा नाही, हा मानव धर्म आहे का? मार्गाची सेवा, मार्गातल्या सेवक आता सांगून आले, धान्यात बी तसंच आहे का नाही? मग कसं चालन का? आणि म्हणतो आणि माणसाने माणसासारखं वागावं करते का हो लोक? नाही दिलं हो बिचारे. सांगा, त्या पोरीच्या घरी तो बाप जन्मसानी राहते, मग पोरापेक्षा पोरगी बनली. दोन्ही घरी दिवाळी उद्धार करी नाही का? आणि पोटते तेवढं काय करते? पैसा झाला, प्रॉपर्टी झाली, लग्न झालं, वेगळं होते मायबापाले विसरून जाते नाही का? ते मायबापाला विसरून जाते, असं करू नका. अनेक संत तुम्ही आता युट्यूब वगैरे पहा, सर्व पहा, तुम्हाला मायबापाची काऊन करते मग? ज्या मायबापाला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे, आपल्या परमात्माचे सेवक लोक आहेत. दुःख वाटतं मला, असं वाटतं जसं त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये गुंडा स्टाफ असते, त्याचे छोटे बी चांगले चांगले असतात. मला असं वाटतं की परमात्मामध्ये असे चांगले चांगले पैलवान जमा करायचे आणि ज्यांनी मायबापाची सेवा नाही केली त्याला पोलिसांनी मारलं, असं मला वाटतं. गुंडा स्टाफ तयार करायचे. दुःख वाटतं किंवा जेव्हा ते माय, ते माता, ते वडील जेव्हा लढते ना गायला, तेव्हा खूप दुःख होते की हा मानव धर्म आहे का दानवाचा धर्म आहे? आम्ही त्याला नाही करत, आम्ही अशा लोकांनाही छाप देतो. पुष्कळचे आमच्या आदरणीय आम्ही जसं म्हणली तसे नसेल, शाश्वती आहे मला, परंतु आपण बी असं नसावं अशी आपल्या लोकांना विनंती करतोय. तुमचे आई वडील, तुमचे आराध्य देवा, तुमचे भगवान आहे. स्त्रियांना पती हा परमेश्वर आहे, पण तो परमेश्वर तसा पाहिजे नाही. स्त्री त्या पतिदेवाची ठेवत नाही. पतिदेव पत्नी जर समोर जाते तर तिचे पाय ओढण्याचे काम सुद्धा पतिदेव करते. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या, कानाने ऐकलेल्या गोष्टी आहेत.
म्हणून तुम्हाला मोरू सांगतो आहे की आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, खरडा गुटखा खाणं सोडा, खरडा गुटखा खाणं सोडा. गाणं बी आहे आमच्या फडणवीस साहेबांना खूप आवडतं. त्यांनी केली, माझ्या बापाची सेवा केली, दुमत नाही केली आहे नाही का. नाहीतर तो गाणं आठवून की नाराला फडणवीस साहेब कसं काय समजत नाही. कौन सा गाना, इस दुनिया में लाया मुझे बोलना चलना सिखाया, ओ माता पिता तुम वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. किती किस्मताने पाहिलं आमच्या मायबापाला नाही का. आम्हाला जन्माला घातलं, आम्ही त्याला विसरून राहिलो नाही का. असं करू नका हो. आणि मुलीवर महिलावर अत्याचार होणे म्हणजे त्या मुलीवर अत्याचार होणे, त्या मुलीवर अत्याचार होणे. गर्भामध्ये गर्भ लिंग परीक्षण होत आहे, त्या मुलीची हत्या होत आहे. हत्या करणं हा जघन्य अपराध आहे, पाप आहे. करू नका. आम्ही 5 भावंडे होतो. एक भाऊ मरण पावला होता, पहिले 4 होतो, 2 पुन्हा मरण पावले. आम्ही 2 भाऊ, मी नंबर 1 आणि आमच्या 4थ्या नंबरच्या भाऊ बहिणी नव्हत्या. माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये म्हटलं जे पोरगी गळा दाबून मारून टाकीन म्हणे, गळावून, परंतु पोरीसारखी सत या जगामध्ये नाही. लोक म्हणते मदरगड साहेब तुम्हाला 2-2 नागरिक झाल्या, तुमच्या वंश कोण चालन. पहिले आपल्या वंशाची काळजी करा, माझ्या वंशाची काळजी करण्याची गरज नाही. माझा आत्मविश्वास आहे की माझे नाव माझ्या नातनी सुद्धा चालवतील. त्या ब्रॅकेटमध्ये माझ्या आडनाव लिहितील मदनकर. कोणता मदनकर, तो मदनकर तुम्ही बी करा. म्हणून त्या मुलीची गर्भाशयामध्ये हत्या करू नका. आज 75% त्या मुली आहेत आणि 100% मुलं आहेत. मुलीला चालवून आमच्या नातवंडांनी कोणाशी लग्न करावं हा प्रश्न आमच्या भारत देशामध्ये प्रसंग येणार आहे. आणि म्हणून मुलीची हत्या होऊ देऊ नका, अजिबात करू नका. जे व्हायचे ते होणार नाही. आमचे मोहनजी भागवत म्हणते की आता परिवार वाढवायला पाहिजे. बरोबर आहे का सावरकर साहेब, परिवार वाढायला पाहिजे. कारण लुप्त होतं, संख्या लुप्त होत आहे, संख्या लुप्त होत आहे. आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी काही जास्त बोलत नाही. आपण सर्वांनी आम्हाला बोलावं, आपण एकटेवर या ठिकाणी आहात, असं सदैव राहा. कोणाच्या बोलण्यावर विश्वास करू नका. कोणी बोलला त्याची पडताळणी करा, नियमावलीच्या वाचन करा. ज्याने नियमावलीच्या वाचन जर केलं त्याला अध्यक्षाची किंवा कोणाची गरज भासणार नाही. लक्षात ठेवा, नियमावली ही तुमची गुरु किल्ली आहे. नियमावली ही तुमची गुरु किल्ली आहे. आणि म्हणून आदरणीय मंच या दालना परिसरातील समस्त मार्गदर्शक मंडळी, आदरणीय सर्व मार्गदर्शक मंडळी, आपण त्या सेवकांनी त्या नियमावलीचे वाचन करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम जवळ येत आहे. 26 जानेवारीचा कार्यक्रम येत आहे. आता कोणी म्हणते पावडर लावते, क्रीम लावते वगैरे वगैरे. तर मला ते क्रीम लावणारे पावडर लावणारे काही आवडत नाही. मला त्याची विचार आवडते. मी कधी क्रीम पावडर लावत नाही, आजपर्यंत नाही लावला. माझा चेहरा जसा आहे तसा आहे, क्रीम पावडर लावत नाही. माझी पत्नी म्हणते लावा. तर कोणी दाखवायचे बापा, काही दाखवायची काही गरज नाही. दाखवायची असेल तर चांगले विचार, चांगली चाल चलन ते दाखवा. आधी लोक सांगते म्हणून तो की तुम्ही आपण एकत्र होतात, एकत्र आहात, एकत्र राहा. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आणि तुमची शक्ती तुमच्या जवळ आहे. जे लोक उलट सिधं बोलते, शिवीगाळ करते, हे समजून घ्यायचं तर त्याच्याजवळ भगवंताची शक्ती बाहेर निघली आहे. त्याच्याजवळ राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि नाही तुमच्यामध्ये एक अगरबत्ती लावा, एक अगरबत्ती भूत पडते असं ते परिणाम नाही का? बिलकुल पडते. परंतु नाही कराल ना तुम्ही, नाही करा. तुम्ही त्या शक्तीचा उपयोग करा. मी करतो. बाबांना सांगतो जे झगडा करायचे आहे त्या भगवंताची, बाबाची, मातोश्रीशी झगडतो. तुम्ही माझ्याशी झगडू की कुणाशी झगडूसाठी काही अर्थ होणार नाही. आणि एवढंच बोलतो. आणि नवीन वर्षाच्या आणि 26 जानेवारीला आपण तिथे येत आहात. सजून धजून या. बिलकुल आमचे आई बहिणी चांगले दिसले पाहिजे, चांगले विचारून राहिले पाहिजे, त्यात दुमत नाही. परंतु त्यात दागिने घालून येऊ, कारण खूप अफाट गर्दी असते हो तिथे. आता आमच्या क्षेत्रात, रामटेक क्षेत्रामध्ये, पारशिवरी क्षेत्रामध्ये असे
खूप चोर येते, त्या 26 जानेवारीला येते नाही का, तुमच्या जेवण राहते, माहीत पडत नाही. म्हणून सोन्याचे दागिने घालून येऊ नका, बेंटेक्सचे दागिने घालून. पतिदेव तुम्हाला काही म्हणणार नाही. आणि जर तुमचे 2-4 लाखाचे जर गहाणे गेले तर पतिदेव तुम्ही घरी संध्याकाळी आल्यावर तुमची पूजा केल्याशिवाय सोडणार. ते गोष्ट लक्षात ठेवा. आदरणीय गोंगारेजी ज्यांनी पानपिकी बाबाच्या देवीच्या पोटाचे पूजन करावं, म्हणून फक्त राहायचं साफ सुत्र नेटनेटके राहा, चांगले विचार ठेवा, एवढं बोलतो. आणि आपण या ठिकाणी बोलवलं आदरणीय बंजारीजी, सन्माननीय आमचे बारसकर गुरुजी आणि आमचे पत्रेजी, आमचे संचालनकर्ते दादा गावकरी लोकांनी आम्हाला बोलवलं. या ठिकाणी पहिले 3 कार्यक्रम होत होते, आता एकच कार्यक्रम होते. सर्वात जास्त समाधान आणि चांगलं जर वाटत असेल तर ते मला वाटते, कारण त्या ठिकाणी पहिले 3 कार्यक्रम येत होते, आता एकच कार्यक्रम होते. असंच आपण एकत्र राहावं अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना माझ्या नमस्कार.